महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांची आता भेट घेण्याकरता पोहोचतंय। महिला सुरक्षा आणि अत्याचारावर सरकारी या सगळ्या संदर्भात आता यंत्रणांच्या अपयशाबद्दल निवेदन हे दिलं जाणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाची अपडेट समोर येते, मवियाच्या या शिष्टमंडळाला राज्यपालांकडून आता प्रवेश नाकारण्यात आल्याची बातमी ही समोर आलेली आहे। ही भेट नाकारलेली आहे, राजभवनात प्रवेश नाकारण्यात आलेला आहे अशी एक आता अपडेट समोर येते। मवियाच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाला भेट नाकारण्यात आल्याचं कळतंय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेनेच्याच माजी महापौर आणि नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, आता प्रवेश तुम्हाला दिला जातोय। शिष्टमंडळ हा शब्द त्या ठिकाणी मेन्शन नव्हता, त्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झालेला होता। पण आता मात्र मवियाचं शिष्टमंडळ राजभवनात आतमध्ये प्रवेश करताना दिसतंय। किशोरीताई, मुळामध्ये राज्यपालांकडे एक वेगळा शिष्टाचार असतो आणि प्रत्येक शब्दाला त्यांच्याकडे एक वेटेज असतं। आमच्या रोहिणी खडसेताईंनी ती वेळ घेतली होती, त्याच्यात मे बी चुकून राहून गेलं असेल, परंतु राज्यपालांकडे बोलल्यानंतर त्यांच्या जे प्रोटोकॉल अधिकारी असतात त्यांनी बोलल्यानंतर ते परवानगी देऊन आतमध्ये बोलवलंय आम्हाला। आणि त्यांच्याकडे आता बरेच कोणतरी मोठे गव्हर्नर वगैरे भेटायला आलेले आहेत। थोडा वेळ लागू शकतो हे आम्हालाही कळतंय, आम्ही वेट करतोय। अगदी किशोरीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।